आणि आता YB चव्हाण सेंटरच्या दिशेनं ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। तर गेल्या 2.5 तासांपासून या ठिकाणी ही बैठक सुरू होती। संजय दिना पाटील या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर आता सगळे हे खासदार जे आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील नंदनवनवरून आता रवाना झालेले आहेत। YB चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषद होणार आहे आणि तिथेच या 6 जणांचा पक्षप्रवेश देखील होणार आहे। तर आपले प्रतिनिधी कृष्णा पाटील कृष्णाकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोतच। आपले प्रतिनिधी आहेत ठाकरेंचे हे 6 फुटीर खासदार शिंदेसोबत YB चव्हाण सेंटरकडे रवाना झालेले आहेत। तर संजय दिना पाटील यांची वाट पाहिली जात होती, त्यानंतर आता हे सगळे खासदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील YB चव्हाण सेंटरकडे निघालेले आहेत आणि तिथेच हा पक्षप्रवेश होणार आहे। तर त्यांचे 6 फुटीर खासदार शिंदेसह YB चव्हाण सेंटरकडे रवाना। तिथे आधीपासूनच सगळे शिवसेनेतले सगळे मंत्री सगळे आमदार त्या ठिकाणी उपस्थित आहेतच। आता हे 6 फुटीर खासदार आणि सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे YB सेंटरमध्ये पोहोचतील आणि तिथेच एकत्रितपणे पत्रकार परिषदेला सामोरे जातील। तर YB चव्हाण सेंटरमध्ये सगळेच आमदार देखील शिंदेचे उपस्थित आहेत आणि तिथेच त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश गट स्थापन करण्यात बरोबर 2 जणांना मंत्रिपद दिलं जाणार विभागून असंही कळतं। त्या बैठकीमध्ये ही सगळी चर्चा झालेली आहे। जवळपास 3 तास ही चर्चा या बैठकीमध्ये झालेली आहे। त्यानंतर हे सगळे खासदार आता YB चव्हाण सेंटरकडे रवाना झाले। तर अगदी काही क्षणातच YB चव्हाण सेंटरमध्ये हे सगळे जण पोहोचतील, एकत्रित परिषदेला सामोरे जातील। भूमिका नेमकी काय मांडली जाते या खासदारांकडून महत्त्वाचं। तब्बल 3 तास बैठक नंदनवन निवासस्थानी पार पडलेली आहे आणि संजय दिना पाटील त्या ठिकाणी पोहोचले आणि मग एकत्रितपणे हे सगळे जण YB चव्हाण सेंटरकडे रवाना झाले। शिंदेकडे याआधी 7 खासदार आहेत आणि आता 6 खासदार असे मिळून एकूण 13 खासदार आता शिंदेकडे होणार आहेत। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये लोकसभेमधला सगळ्यात मोठा पक्ष असणार आहे शिंदेची शिवसेना। तर शिंदेसह 6 फुटीर खासदार YB चव्हाण सेंटरकडे तर हा पूर्ण गट जो आहे तो शिंदेच्या शिवसेनेमध्ये विलीन होत आहे। ठाकरेंसाठी हा एक मोठा धक्का आहे, तर शिंदेची ताकद मात्र या निमित्तानं वाढणार आहे। नक्कीच। तर या फुटीर खासदारांनी जे लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलेले आहे त्या पत्राबाबतची सुद्धा स्पष्टता होणार आहे की हे पत्र कधी देण्यात आलेलं होतं। या सगळ्या प्रश्न झाले सगळी याच पत्रकार परिषदेतून आपल्या समोर येईल की हे नेमकं कधी घडलंय, पत्र कधी देण्यात आलेलं आहे, या सगळ्याची स्पष्टता आता होणार आहे। तर एकत्रितपणे YB चव्हाण सेंटरकडे रवाना होतानाची ही दृश्य उपमुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्यासोबत फुटलेले हे 6 खासदार YB चव्हाण सेंटरकडे रवाना होत असतानाची ही दृश्य। 2 ते 3 महिन्यांपासून ऑपरेशन टायगरची ही चर्चा होत होती आणि त्यानंतर अचानकपणे हे 6 खासदार फुटल्याची बातमी आली। आतापर्यंत यातले 4 खासदार जे आहेत ते मुंबईच्या बाहेर होते, ते आजच मुंबईमध्ये दाखल झाले। तर संजय दिना पाटील हे मुंबईमध्ये आणि ओमराजे निंबाळकर हे पुण्यामध्ये होते। तर आता हे 6 फुटीर खासदार हे YB चव्हाण सेंटरकडे रवाना झालेले आहेत। YB चव्हाण सेंटर मधल्या कार्यक्रमामध्ये या पत्रकार परिषदेमध्येच पक्षप्रवेश होणार आहे। संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वागचौरे, नागेश पाटील आष्टीकर, संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर हे 6 खासदार जे ठाकरे होते, सगळेच्या सगळे 6 फुटीर खासदार बंडखोर खासदार आता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। YB चव्हाण सेंटरमध्ये त्या ठिकाणी एकत्रित पत्रकार परिषदेला हे सामोरे जाणार आहेत। तर एकूणच मराठवाड्यामध्ये शिवसेनेची ताकद होती, मात्र आता मराठवाड्यामधलेच खासदार फुटल्यामुळे ठाकरेंची ताकद त्या ठिकाणी कमी झालेली आहे। नक्कीच शिंदेसह 6 फुटीर खासदार YB चव्हाण सेंटरमध्ये थोड्याच वेळात दाखल होतील आणि एकंदरीतच या सगळ्या प्रकरणाबद्दल, या ऑपरेशन टायगर बद्दल, खासदारांच्या भूमिकेबद्दल नेमकं काय सांगतायत ते याकडे लक्ष। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, 6 फुटीर खासदार आता YB कडे रवाना झालेत। नक्कीच निखिल, आपण पाहतोय की अवघ्या काही वेळामध्ये YB चव्हाण या ठिकाणी पत्रकार परिषदेला हे 6 खासदार संबोधित करणार आहेत आणि 6 खासदार यांची त्यापूर्वी नंदनवन या शासकीय निवासस्थानी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली। त्या ठिकाणी राहुल शेवाळे होते, श्रीकांत शिंदे होते, नरेश मस्के होते आणि या सर्व खासदार त्याची पुढची भूमिका असणार आहे आणि पक्षाकडून कशा पद्धतीने त्यांना सहकार्य केलं जाईल
किंवा भविष्यामध्ये पक्ष त्यांच्या अडीअडचणीमध्ये कशा पद्धतीने खंबीरपणे उभं राहील या संदर्भातलं देखील भाष्य झालेलं आहे आणि बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. आपण पाहतोय की संजय दिना पाटील हे सगळ्यात शेवटी त्या ठिकाणी पोहोचले आणि एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन आहे त्यांच्याकडून ते सुद्धा होताना या ठिकाणी दिसतंय, कारण शेकडोच्या संख्येनं कार्यकर्ते आज त्यांच्या सोबत आहे. जवळपास 25 ते 30 गाड्यांचा ताफा घेऊन ते नंदनवन या शासकीय निवासस्थानी दाखल झाले. आपण पाहतोय ओमराजे निंबाळकर हे सुद्धा पोहोचले तिकडे, भाऊसाहेब वागचौरे हे देखील पोहोचले होते, देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर हे सगळे जे 6 खासदार आहेत शिवसेना ठाकरे पक्षातील फुटीर खासदार हे सगळे आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये मशाल सोडून धनुष्यबाण हाती घेत आहेत आणि या सर्व खासदारांची संयुक्त पत्रकार परिषद जी आहे ती आता अवघ्या काही वेळामध्ये वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी दाखल होणार आहे. यांचा ताफा निघालेला आहे. स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील त्यांच्या सोबत असतील. नंदनवन येथे पक्षाच्या औपचारिक कागदपत्रांवर त्यांनी स्वाक्षरी केल्याची देखील माहिती आहे आणि नंदनवन बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त या निमित्तानं तैनात झाल्याचं सुद्धा. देहरादून ते मुंबई यांचा हा प्रवास झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी ते फिरत होते. प्रसार माध्यमांसमोर देखील त्यांनी आपली भूमिका यापूर्वी मांडली नव्हती, मात्र आता आपण पाहतोय की ओमराजे निंबाळकर यांनी काल या पद्धतीने आपली भूमिका मांडली आणि पक्षाने कशा पद्धतीनं विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांना सहकार्य केलं नाही किंवा ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांचा कशा पद्धतीने भंग झाला हे देखील सांगायला ते विसरले नाही. त्यामुळे यावरून स्पष्ट दिसत होतं की ते आता उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार आहेत आणि त्या उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनी ज्या पद्धतीनं रील स्टार म्हणून त्यांच्यावर टीका केली होती, त्यामुळे आपली काय भूमिका निश्चित नेमकी ते त्या ठिकाणी मांडणार आहे हे देखील फार महत्वाचं ठरणार आहे. मोठा जो तफा आहे गाड्यांचा तो नंदनवन निवासस्थान या ठिकाणी निघालेला आहे आणि आता अवघ्या काही वेळामध्ये आपण पाहतोय की वायबी सेंटर या ठिकाणी आज सगळ्यात ताफा दाखल होईल. सगळ्यात पुढे एकनाथ शिंदे यांची गाडी आहे ते स्वतः लीड करतात आणि मागे त्यांचे जे खासदार आहेत ते सुद्धा आहेत. श्रीरंग बारणे जे मावळचे खासदार आहेत ते देखील दाखल झाले. त्यामुळे एक प्रकारे शिवसेनेचं जे शक्ती प्रदर्शन आहे ते आज मुंबईमध्ये होतंय असं म्हटलं तर गैर ठरणार नाही आणि जवळपास 13 जी ताकद मिळाले खासदार ऑपरेशन टायगरच्या अंतर्गत ते घेतील अशी सुद्धा माहिती मिळते आणि त्या संदर्भातलं भाष्य सुद्धा आजच्या बैठकीमध्ये झाल्याची माहिती आहे. त्यामुळे एकंदरीतच 14 खासदारांचा आकडा गाठल्यानंतर नेमकं शिवसेनेच्या पत्रामध्ये काय पडणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 2 मंत्रिपदं जी आहेत ती शिवसेनेला मिळतील हे सर्व खासदार आल्यानंतर अशी माहिती मिळते आणि केंद्रात 2 मंत्रिपद मिळाल्यानंतर यामध्ये आपण पाहतोय की संजय जाधव यांचं नाव आघाडीवर आहे आणि त्यासोबतच ओमराजे निंबाळकर यांचं देखील नाव आघाडीवर आहे. त्यासोबतच आपण पाहतोय की खासदार श्रीकांत शिंदे यांची देखील मंत्रिपदी वर्णी लागेल अशी जी शक्यता आहे ती सुद्धा नाकारता येत नाहीये आणि आपण पाहतोय की ते स्वतः या संपूर्ण ऑपरेशनवर लक्ष ठेवून होते आणि खासदार कशा पद्धतीने आपल्या पक्षात येतील, किती ताकद वाढू शकते त्याबद्दलचा देखील सर्व जो अभ्यास आहे तो मागच्या 3 महिन्यापासून सुरू होता आणि बरीच चर्चा होती की ऑपरेशन टायगर राबवलं जाणार आहे. खुलून कुणी बोलत नव्हतं, मात्र ज्यावेळी अमित शहा यांची भेट घेतली एकनाथ शिंदे यांनी त्यावेळीच हे निश्चित झालं होतं. त्यावेळेस ग्रीन सिग्नल मिळाला होता आणि मग जे वारे आहेत ते विरुद्ध दिशेनं वाहत होते. ठाकरे यांच्या विरुद्ध हे सगळे वारे वाहू लागले होते आणि झाली होती की हे सगळे खासदार आता उद्धव ठाकरे यांची साथ सोडतील. मात्र एक पटवली जात होती ती म्हणजे निष्ठावंत आहेत सगळे खासदार, यांना मतं दिलेली आहेत सर्व मतदारांनी आणि त्या विश्वासाला कुठेही ते तडा जाऊ देणार नाही. मात्र आपण पाहतोय की विकास कामासाठी हे सर्व खासदार जे आहेत ते आता एकनाथ शिंदे यांच्या सोबत येत आहेत अशी जी माहिती ती मिळते आणि पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा मुद्दा ते मांडतील अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते. विकास कामासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाणं साहेब येत वरून वरून काय बोलणार आहेत का आज असं आहे की साहेब जेव्हा अरे बाबा जेव्हा साहेब बोलतायत तेव्हा मी कसं साहेब बोलतायत साहेब बोलतायत. मला दाबला रे जामदार गाव लवकर आम्हाला सोडवा निघा यार.
टीका आज त्यांनी केली. उद्धव ठाकरेंना सोडून बाहेर तुमच्याकडे आले, त्यामुळे कारण काय आहे? वेगवेगळे कारण सांगितली जातात. आमच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा करिश्मा आहे, बाकी काय नाही. मॅडम अजिबात पुढे येऊ नका. मॅडम तर या प्रतिक्रिया, दोन दृश्य महत्वाच्या या दोन्ही घडामोडी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह हे 6 फुटीर खासदार वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये थोड्याच वेळात दाखल होतील. तिथेच भूमिका जी आहे ती स्पष्ट केली जाणार आहे. तर 6 फुटीर खासदार आता वाय.बी. चव्हाण सेंटरकडे रवाना झाले. थोड्याच वेळामध्ये ही पत्रकार परिषद या ठिकाणी होणार आहे. 6 खासदारांचा हा गट हा शिंदेच्या शिवसेनेमध्ये विलीन होईल. त्यानंतर ही एकूणच ऑपरेशन टायगर कसं झालं या संदर्भातली माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देऊ शकतात. त्याचबरोबर विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार म्हणजे गोकुळ गीते हे देखील शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत, तर ते देखील या पत्रकार परिषदेमध्ये पोहोचणार आहेत. तर 6 फुटीर खासदार वाय.बी. चव्हाण सेंटरकडे रवाना झाले तर पुढच्या काही मिनिटांमध्येच ते या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पोहोचतील. सध्या इथे प्रचंड गर्दी आहे. आमदार खासदार शिंदेचे या ठिकाणी दाखल झालेले आहेत, पदाधिकारी आहेत, नगरसेवक आहेत, ते देखील यामध्ये दाखल झालेत. एक प्रकारे शक्ती प्रदर्शन आपण या ठिकाणी म्हणूयात, कारण या 6 खासदारांमुळे शिंदेची ताकद देखील वाढणार आहे. निवृत्ती बाबर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. निवृत्ती, 6 खासदार आता या ठिकाणी पोहोचत आहेत आणि हा संपूर्ण गट हा शिंदेच्या शिवसेनेमध्ये विलीन होणार आहे. प्रचंड उत्सुकता की हे ऑपरेशन टायगर नेमकं कसं झालं या संदर्भात शिंदे काय बोलतात? नक्कीच आपण पाहतोय की नंदनवन या शिंदेच्या शासकीय निवासस्थानी जवळपास 6 खासदारांची एकनाथ शिंदे आणि काही नेत्यांची जवळपास 2.5 ते 3 तास बैठक पार पडली. आणि ती बैठक झाल्यानंतर सर्व खासदार आणि एकनाथ शिंदेचे त्या बैठकीतील नेते जे आहेत ते आता वाय.बी. चव्हाण सेंटरच्या दिशेने रवाना झालेले आहेत. आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये हे सर्व खासदार आणि नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचतील आणि संपूर्ण जो 6 खासदारांचा गट आहे तो गट शिंदेच्या शिवसेनेमध्ये विलीन करण्याची घोषणा जी आहे ती केली जाणार आहे. मात्र त्या अगोदर संपूर्ण रणनीती जी आहे ती रणनीती शिंदेच्या खासदारांकडून, स्वतः शिंदेकडून आणि ठाकरेंच्या सेनेतून जे खासदार फुटून आलेले आहेत त्यांच्या सर्वांकडून जो संपूर्ण रणनीती जी आहे ती रणनीती पूर्ण करण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर आता वाय.बी. चव्हाण सेंटरच्या इथं काही वेळातच या ठिकाणी सर्व खासदार पोहोचणार आहेत. आणि आपण पाहू शकतो की मोठा बंदोबस्त जो आहे तो बंदोबस्त वाय.बी. चव्हाण सेंटरच्या बाहेर लावण्यात आलेला आहे, कारण की ठाकरेंच्या शिवसेना केव्हाही आक्रमक होऊ शकते, त्यांना त्या पद्धतीने आदेश देण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी संपूर्णपणे पोलिसांकडून जी आहे ती काळजी घेतली जाते. जेव्हापासून वाय.बी. चव्हाण सेंटर इथे पत्रकार परिषदेची घोषणा करण्यात आली होती तेव्हापासूनच या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे. कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाय.बी. चव्हाण सेंटरच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश देत नाहीयेत, केवळ आमदार आणि खासदारांनाच आणि शिंदेच्या शिवसेनेच्या ठराविक नेत्यांना जे आहे ते आतमध्ये येण्याची परवानगी आहे. मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे. मात्र पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे त्याचसोबतच सर्व खासदार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे, कारण की गेल्या 16 जून पासून मोठ्या प्रमाणात टीका जी आहे ती टीका या खासदारांवरती आणि शिंदेच्या शिवसेनेवरती होताना आपल्याला पाहायला मिळाली होती. रविवार 14 जून रोजी जी बैठक पार पडली आणि त्या बैठकीनंतर खरं तर या सर्व खासदारांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय जो आहे तो निर्णय घेतला. आणि त्यानंतर जास्तीत जास्त खासदार आहेत ते नॉट रिचेबल असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होते. आणि अखेर ते खासदार आज मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि ते खासदार थोड्याच वेळामध्ये आता वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये पोहोचतील आणि त्यांना कशा पद्धतीने भूमिका मांडायची, पुढील रणनीती काय असावी, मतदारसंघामध्ये कोणते मुद्दे घेऊन जायचे, आपण बंड का केलं याविषयी नक्की कार्यकर्त्यांसमोर काय भूमिका मांडायची याबाबतची चर्चा जी आहे ते नंदनवन निवासस्थानी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेत्यांसोबत करण्यात आलेली आहे. त्यानंतर थेट आता जी अधिकृतरित्या घोषणा जी आहे ती घोषणा वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतील, कारण की सर्वांचे आशा आहे की नक्की एकनाथ शिंदे यांना ज्यांच्यासोबत जाण्याचा या खासदारांनी निर्णय का घेतला, नक्की त्यांचे मुद्दे काय आहेत याबाबतची सर्वांची उत्कंठा आहे. आणि ते थोड्याच वेळामध्ये हे सर्व खासदार जे आहेत ते खासदार या ठिकाणी घोषणा करताना पाहायला मिळतील, आपली भूमिका मांडताना पाहायला मिळतील. मात्र वारंवार म्हटलं जाते की ऑपरेशन टायगर नक्की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी कशा पद्धतीने पार पाडलं याबाबत देखील एकनाथ शिंदे काही बोलतात का हे देखील पाहणं महत्वाचं असेल. आणि आपण पाहू शकतो की सर्व खासदार जे आहेत ते खासदार या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली आहे. एक सर्व खासदारांच्या गाड्या ज्या आहेत त्या वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. Y+ दर्जाची सिक्युरिटी जी आहे ती सिक्युरिटी खरं तर या सर्व खासदारांना देण्यात आलेली आहे. त्यासोबतच एकनाथ शिंदे समोर पाहू शकतो की एकनाथ शिंदे जे आहेत
ते एकनाथ शिंदे या ठिकाणी वायबी चव्हाण सेंटरमध्ये दाखल झालेले आहेत. एकनाथ शिंदे सर्व यांचा ताफा जो आहे तो ताफा घेऊन या ठिकाणी दाखल झालेले आहेत. एकनाथ शिंदेच्या भूमिकेकडे खरं तर सर्वांचं लक्ष आहे. एकनाथ शिंदे नक्की काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. सर्व खासदार जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत वायबी चव्हाण सेंटरमध्ये दाखल झालेले आहेत आणि पत्रकार परिषदेला थोड्याच वेळामध्ये जे आहेत ते संबोधित करणार आहेत. एकनाथ शिंदे यांचं स्वागत इथं जे आहे ते ढोल ताशा वाजवून स्वागत त्यांचं करण्यात सर्व खासदार या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. पाटील आष्टीकर, संजय देशमुख त्याचसोबतच सर्व खासदार जे आहेत ते खासदार या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. खासदार श्रीकांत शिंदे हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सर्व खासदारांना घेऊन येण्याची जबाबदारी पुणे टीम आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरती होती आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेब काय प्रतिक्रिया शिंदे श्रीकांतजी सर्व खासदार घेऊन या ठिकाणी संजय दिना पाटील हे देखील आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत. श्रीकांत शिंदे देखील इथे दाखल आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये या खासदारांचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि या 6 फुटीर खासदारांसोबत आता थोड्याच वेळात पत्रकार परिषद असणार आहे. मात्र त्याच ठिकाणी वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी त्यांचं असं स्वागत केलं जातं. संजय दिना पाटील आणि इतर हे सगळे 6 खासदार शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ढोल ताशा वाजवून त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलं. ऑपरेशन टायगर ज्याची चर्चा होती ते ऑपरेशन टायगर आज या सगळ्या खासदारांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर खासदारांपुरतं मर्यादित असलेले ऑपरेशन टायगर पूर्ण झालं असं एक प्रकारे म्हणता येईल. तर त्याचाच हा जल्लोष आपण पाहतोय शिवसैनिकांचा. तर 6 फुटीर खासदार हे वायबी चव्हाण सेंटरमध्ये आता दाखल झालेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील वायबी चव्हाण सेंटर व्यक्त केली आहे काँग्रेसच्या नेत्यांवर. त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेसचे नेते विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बसतात, त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांची स्ट्रॅटेजी असते, आपल्याला ही संधी मिळत नाही. काँग्रेस असं काही नाही. विधिमंडळातला शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं असं काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसशी बोलण्याची गरज नाही. पण शिवसेनेला आपला अजेंडा घेऊन आपली भूमिका घेऊन ॲग्रेसिव्हली शिवसेनेच्या पद्धतीनं काम करण्याची आवश्यकता अशी सदस्यांची भावना होती. ती पक्षप्रमुखांसमोर मांडली आणि तशा पद्धतीनं आता परवाच्या दिवशी पुन्हा महाविकास आघाडीची बैठक आम्ही ठेवलेली आहे. या सगळ्या विषयावर परवा सुद्धा चर्चा होईल. यावेळेस आक्रमकपणे शिवसेना दिसणार आहे का? नाही, विरोधी पक्ष नेत्या पदावर नेहमी चर्चा नाही, सोडून कसं द्यायचं. विधिमंडळात शिवसेनाच सगळ्यात मोठा पक्ष आहे असा विषय सोडून दिलेला नाही. परंतु आताच्या घडीला सत्ताधारी पक्षांनी सगळं कमरेचं सोडलेलं आहे म्हणून यांना नेहमी बोलण्यात कोणता अर्थ पण नाहीये. आक्रमकपणे शिवसेना दिसणार आहे का? खासदारांच्या मतदारसंघामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा शनिवार, रविवार, सोमवार असा दौरा आहे. शनिवारी यवतमाळ, वाशिम, हिंगोली, रविवारी परभणी, धाराशिव आणि सोमवारी शिर्डी अशा पद्धतीनं उद्धवजी ठाकरे साहेबांचा सर्व शिवसेना नेत्यांसह दौरा आहे. मराठी मी बोलणे दोन ना पहिले. नाही उशीर नाही, असं नाही. अधिवेशन चालू आहे, सगळे आमदार पण उपस्थित असतात. मला असं वाटतं हे खासदार ज्यांनी गद्दारी केली यांच्या म्हणण्याला कोणता अर्थ नाही. त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहे. त्यावेळेस आता बैठकीत ती चर्चा झाली. 22 आम्ही जागा लढल्या होत्या. 22 खासदार काय पंतप्रधान नव्हतं होणार शिवसेनेचा. आम्ही सत्तेत येणार नाही त्यांना माहितीच होतं. आता मला असं वाटतं सत्ता संपत्तीच्या प्रलोभनापायी यांनी अशा गोष्टी केल्या असं दुसऱ्यावर दुगाण्यात जोडणं हे मला वाटतं चुकीचं आहे. त्याची चिंता शिवसेना करत नाही. पण या मतदारसंघात शिवसेना संघटनेच्या रूपानं मजबूत आहे आणि या मजबूतीच्या माध्यमातून पुढच्या निवडणुकीला आम्ही ताकदीनं सामोरं जाऊ. सगळे आमदार इथं उपस्थित होते. त्याच्यावर चर्चा पण आहे, असं कुठं झालेलं पण नाही, होणार पण नाही. सांगितलं जातं वारंवार. मला असं वाटतं या सगळ्या खोट्या गोष्टी बदनामीच्या आहेत. त्याच्याविषयी उद्धवजी ठाकरे साहेबांनी वर्धापन दिनाच्या
आदित्य जी तो विधान मंडल शिवसेना के नेता ही है। इसमें अगले 3 हफ्ते में मानसून सेशन में शिवसेना की भूमिका किस प्रकार होना चाहिए, कौन से मुद्दे रेज करना चाहिए, इस पे हमने उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते यांचं इकडे मनापासून स्वागत। या आपल्या सर्वांची उत्सुकता शिगेला गेलेली होती। याची डोळा याची दया का कृपया सहकार्य करा। पत्रकार बंधू भगिनींची उपस्थिती मोठ्या प्रमाणात आहे, त्या सर्वांचे स्वागत करतोय। आमदार खासदार मंत्री महोदय यांना येण्यासाठी थोडं सहकार्य करा। एकनाथ शिंदे साहेब उपस्थित आहेत। शिवसेना नेते रामदास, शिवसेना नेते गजाभाऊ कीर्तीकर हे व्यासपीठावर उपस्थित आहेत। आलेले सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि माध्यमांचे प्रतिनिधी या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आणि याचबरोबर साहेब फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील प्रसार माध्यमांसाठी आणि सर्वांसाठीच एक उत्सुकतेचा विषय होता। आज व्यासपीठावर आहेत ही घोषणा आमच्या पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री शिंदे साहेब करणार आहेत। उपस्थित सर्व खासदार आणि या सरबत यांच्याच बरोबर उपस्थित जाधव परभणी 3 वेळा लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले, भाऊसाहेब वागचोरे शिर्डी लोकसभा 3 वेळा निवडून आलेले आहेत, ओमराजे निंबाळकर धाराशिव लोकसभा 2 वेळा निवडून आलेले आहेत, संजय दिना पाटील हे मुंबई ईशान्यमधनं 2 वेळा लोकसभेसाठी निवडून आलेले आहेत, संजय देशमुख यवतमाळ येथून पहिल्या वेळी निवडून आलेले आहेत, नागेश पाटील आष्टीकर हिंगोली लोकसभेमधनं पहिली वेळा निवडून आलेले आहेत। ते तर आपल्याविषयी सांगतील, पण पहिली गोष्ट विनंती करेन शिंदे साहेब या सर्व कार्यक्रमाच्या बाबत ही सर्व
मीडिया जी काय उत्सुक आहे त्यांना आपण मार्गदर्शन करावं आणि आपण त्यांना सांगावं. त्याच्यानंतर आपल्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करता येईल. मेळाव्यामध्ये मी उभा राहिलो होतो आणि एक वाक्य म्हणालो होतो मी. तर आता एक नाही 6 टायगर इथं उपस्थित आहेत. आणि त्यांचा माध्यम प्रभू विनंती करतोय, थोडा आवाज कमी राहू दे. डॉक्टर राव एक कोण बोलाल तर ऐकू येईल. जिंदाबाद. काय आहे, तुम्हाला नंतर काही प्रश्न उरायला नको म्हणून मी केलं हे सगळं. काय काय मीडियावर काय काय चालवत असतात ना. म्हणजे आता सहा खासदार नावं मगाशी घेतली आहेत. मी तो इथे माझ्या बाजूला ओमराजे निंबाळकर आहेत, तिकडे भाऊसाहेब वागचोरे आहेत, इथं आपला सगळ्यात लाडका दिना पाटील आहे, इकडे संजय बंडू जाधव आहेत. ए बॉस बोलतात का इकडे? अच्छा. इकडे संजय देशमुख आहेत आणि इकडे टीकर आहेत. म्हणजे ट्रिपल संजय, 3 संजय. आता बघा आपल्याकडे 3 संजय आहेत. नाही ते तिकडे आहेत ना अजून. संजय राठोड पण आहेत. हा, कोणाला घ्यायचंय? नाही, आमच्याकडे 4था संजय राठोड आहे. आता त्यामुळे की मी कोणाच्याबद्दल बोलतोय ते सांगायची आवश्यकता नाही. आता इथे संजय ती आपल्या संजयबद्दल नाही, आपलेच आहेत. खरं म्हणजे आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित आपले शिवसेनेचे नेते आणि बाकी सर्व आपले मंत्री श्रीरंगाप्पा आहेत आणि हे सगळं आपला समोर खासदार आहेत, आमदार आहेत. सर्व आमचं हे शिवसेना हे कुटुंब आहे, परिवार आहे. हा एक परिवार या आपल्या शिवसेना परिवारामध्ये, खऱ्या शिवसेना परिवारामध्ये, बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेना परिवारामध्ये, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिवसेना परिवारामध्ये आज हे आपले कट्टर शिवसैनिक खासदार झालेले आहेत.
त्यांचं मी मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि गेले 4 वर्षापूर्वी आपण चालेल 4 वर्षापूर्वी 22 जून 2022 मला वाटतं शिवसेनेने आम्ही उठाव केला होता. सुरुवातीला आणि पुन्हा चौकार नाही षटकार आता मारलेला आहे. काय म्हणतो त्याला, सिक्सर. अगोदर आपण 2022 साली शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी, धनुष्यबाण वाचवण्यासाठी, बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी तो उठाव केला होता. आणि आता हा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. हा दुसरा टप्पा आहे. आपला लढा हा बाळासाहेबांच्या विचाराचा आहे, हिंदुत्वाच्या विचाराचा आहे आणि हे विचार जपण्याचा आहे. आणि म्हणून जिथं शिवसेनेचे विचार तिथं शिवसैनिक. आणि म्हणून आज 6 खासदार यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये, खऱ्या शिवसेनेमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आपल्या शिवसेना परिवारामध्ये. आणि खरं म्हणजे काही लोक मीडियावर काही उलट सुलट चुकीच्या बातम्या, आरोप प्रत्यारोप करतायत. मी त्यांना सांगू इच्छितो, खरं म्हणजे हे सगळे लोक जे 6 खासदार आहेत, बंडू जाधव असतील, तिथले एक ग्रासरूटला काम करणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही कोणीतरी म्हणाल ते ना, तिकडे काय बॉस म्हणतात का, प्रेमाने. आणि अगदी जमिनीशी घट्ट नाळ, कार्यकर्त्यांची नाळ जपणारा, बांधिलकी जपणारा हा खासदार आहे. त्याचबरोबर संजय दिना, मगाशी मी म्हणालो संजय दिना पाटील, हा भाऊ, तो पण बिंदास आणि बेधडक आहे आणि दोस्ती यारीसाठी उत्तम आहे. आणि संजय पाटील हा खरा दिनांचा कैवारी आहे. संजय दिना पाटील नाव आहे त्यांचं. प्रत्येक जणामध्ये एक वेगवेगळे गुण आहेत. ओमराजे तर आपल्या मनाचे राजे आहेत. त्यांनी जेव्हा निश्चय केला, बऱ्याच वेळा सगळे प्रयत्न, पण त्यांनी मनात निश्चय केला आणि ते देखील एकत्र आले यांच्याबरोबर. खरं म्हणजे त्यांनी काल परवा 3-4 दिवसामध्ये कार्यकर्त्यांशी बोलणं केलं, कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि मतदारसंघात विकास झाला पाहिजे, कामं झाली पाहिजे, कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, हे सगळं ऐकून घेतलं त्यांनी. त्यांची सगळी प्रक्रिया मीडियावर चालली होती आणि काही लोकांनी त्यांना हिणवलंही, पण त्यांनी काय लक्ष दिलं नाही. तिकडे रील स्टार म्हटलं
त्यांच्याकडे होते तेव्हा चांगले होते, ते रिअल स्टार होते. आणि मी सांगतो ते रिअल स्टार आहेत. खरंच कार्यकर्त्यांचा, एक कार्यकर्त्याचा ग्रासरूटचा नेता कसा असतो. दुसरे आमचे संजय देशमुख आहे तिकडे, संजय उत्तमराव देशमुख, यवतमाळ वाशिम मतदारसंघातले. त्यांचं कामही उत्तम आहे. उत्तमराव आहेत वडिलांचं नाव, आणि त्यांना अधिक उत्तम काम करायचं आहे म्हणून ते आपल्या शिवसेना परिवारामध्ये आलेले. आता कोण राहिला? आष्टीकर. आष्टीकर तर आपला काय बिंदास आहे, ओपनिंग बॅट्समन. तो कोणाच्या अध्यात्मध्यात जात नाही, पण त्याच्या वाटेला जर जाल तर त्याचं नाव नागेश आहे. प्रत्येकाचं एक काहीतरी आहे. एक तर भाऊसाहेब आहेत, नावात पण वाघ आहे आणि भाऊ आहे. म्हणजे भाऊ आपला लाडकी बहीण योजना राबवणाऱ्याबरोबर यायलाच पाहिजे. त्यामुळे असे कार्यकर्ते आहेत, आणि हे स्वतःच्या फायद्यासाठी, स्वार्थासाठी कुणी आलेलं नाही. मतदारसंघातल्या लोकांना न्याय देण्यासाठी, विकासासाठी हे सर्व लोक शिवसेनेत आलेत. ओमराजेंचं दुसरं देखील वडिलांचं जे केस होती, दुर्दैवी निकाल लागला, अनपेक्षित निकाल लागला. आम्ही त्याच दिवशी त्यांना सांगितलं, एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीर. काही लोक म्हणतात आम्ही कोणाला अडवायला नाही, तुडवायला नाही, आम्ही शिवसेना वाढवायला आलेलो आहे. पण आम्ही कुणाचे आडवे जात नाही, पण आडवं येऊ नये. आडवं आलं तर बाळासाहेबांनी सांगितलंय, आला अंगावर तर या शिंगावर. आणि म्हणून 2022चा देखील उठाव आपण पाहिलेला आहे. त्या काळात देखील आपण पाहिलंय, बघितलंय. आणि तेव्हा देखील आम्ही एक विचारधारेसाठी, तिथे बाळासाहेबांची विचारधारा सोडून दुसरा विचार जेव्हा आला त्यावेळेस आम्ही तो उठाव केला. तेव्हा काय परिस्थिती होती आपण सगळ्यांनी पाहिली. 2.5 वर्ष राज्यामध्ये काम झालं, विकासाचं काम झालं. महाराष्ट्र पुढे गेला. अनेक योजना, लाडकी बहीण योजनेसारखे, शेतकऱ्यांच्या योजनेसारखे योजना आल्या. आणि जो निर्णय 2022ला घेतला तो सर्वसामान्य जनतेने स्वीकारला. आम्ही लोकांमध्ये गेलो आणि जनतेने देखील, या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने तो स्वीकारला. आणि त्याचं जे 40 होते त्यावेळेस देखील काही लोक, मी भाषणात देखील कधी कधी म्हणाले एकही निवडून येणार नाही. पण मी त्यावेळेस म्हणालो होतो, जर निवडून कोणी आलं नाही तर मी एकनाथ शिंदे राजीनामा देईल आणि गावाला शेती करायला निघून जाईल. 40 आमदार होते, 60 आमदार निवडून आले. गावी गेलो की पोटदुखी होते काही लोकांना इकडे, ठीक आहे. पण लोकांच्या, जनतेच्या दरबारामध्ये देखील लोकांनी आम्हाला स्वीकारलं, पाठिंबा दिला. आमदार पण आले, खासदार पण आले, अनेक नगराध्यक्ष झाले, महापौर झाले, जिल्हा परिषद अध्यक्ष झाले, सरपंच झाले. अगदी चांदा ते बांधापर्यंत शिवसेना मोठी झाली. हा इतिहास आपण 2-4 वर्षातला आपण पाहतोय. कारण आमची नीती स्पष्ट होती, स्वच्छ होती, आमची नियत स्वच्छ होती. धारेला घेऊन आम्ही पुढे गेलो. कारण हिंदुत्वाचा विचारधारा जी आहे, जी शिवसेना, भाजपची जिनी त्या काळामध्ये केली, पुन्हा आम्ही
झालो. आणि म्हणून विचारधारा महत्वाची आहे. काही लोकांनी विचारधारा सोडली, या महाराष्ट्रानं नाकारलं. आणि म्हणून महाराष्ट्र जे राज्य आहे इतर राज्यांपेक्षा एक वेगळं आहे. पुरोगामी राज्य आहे. आपलं कल्चर वेगळं आहे, संस्कृती वेगळी आहे, परंपरा वेगळी आहे. आणि त्यामुळे लोकांना जे हवं आहे देण्याचं केलं. आणि म्हणून जो पाहताय आपण की किती प्रचंड प्रमाणामध्ये शिवसेनेमध्ये लोक येत आहेत, विचारधारेशी जुळत आहेत, याचं कारण एवढंच आहे की आपला अजेंडा विकास आहे, डेव्हलपमेंट. आपला अजेंडा गोरगरिबाच्या आयुष्यामध्ये बदल घडवणं दिवस आहे. आणि दिलेला शब्द पाळणारी शिवसेना आहे, ही मोठी क्रेडिबिलिटी आहे आज. आणि त्यामुळे हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे येण्याचा ओघ सुरू आहे. आता यामध्ये 6 खासदार आपल्या सोबत आलेले आहेत. तेही त्यांच्या मतदारसंघात लाखो लोकांच्या मतदानावर निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी देखील आमचे सर्व पदाधिकारी, करते, सैनिक, तिथली जनता आणि हे सगळे 6 लोकांची ताकद ही आता त्या ठिकाणी शिवसेना अधिक बळकट होईल. त्यामुळे आणि आपल्याकडे आलेल्या मतदारसंघातली कामं, विकास कामं, त्यांचे प्रश्न, त्यांचे प्रकल्प जे आहेत ते प्रामाणिकपणे सोडवण्याचं काम शिवसेना करेल, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे. आणि मी दिलेला शब्द पाळतो, आपल्याला माहीत आहे. म्हणून या महाराष्ट्रातले लोक एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून एकनाथ शिंदेवर विश्वास ठेवतात. मी मुख्यमंत्री होतो त्याही वेळेस कार्यकर्ता वागलो, आजही कार्यकर्ता म्हणूनच वागतोय. त्यामुळे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथे आपण सगळे 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 सहकारी आहोत. सर्व माझे खासदार, आता जे 6 खासदार आलेत, त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो, इथे कोणी मालक नाही, इथे सगळे आपण सहकारी आहोत. आणि नेता नाही, सर्व कार्यकर्ते म्हणून आपण काम करणार आहोत. त्यामुळे एकनाथ शिंदे देखील तुमच्यासोबत कार्यकर्ता म्हणूनच वागेल, मान सन्मान देईल, आपला आदर राखेल, आपल्या मतदारसंघातले प्रश्न सोडवेल. तुमच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांचा मान सन्मान राखला जाईल, कुठेही अनादर होणार नाही. आणि आपण शेवटी एका परिवारामध्ये आलेलो आहोत. त्यामुळे कुटुंब म्हणून आपण पुढची वाटचाल या ठिकाणी करू. आणि या पुढच्या काळामध्ये जे जे काही विकासासाठी आवश्यक आहे, आपल्या मतदारसंघामध्ये आवश्यक ज्या बाबी आहेत त्या देण्यासाठी हे डबल इंजिनचं राज्यही आहे, केंद्रही आहे. आणि म्हणजे डबल इंजिन सरकारमध्ये आपली कामं होतील, आपल्या अडचणी सुटतील. आणि म्हणून ज्या विश्वासाने आपण आज सोबत आलेला आहात, हा विश्वासाला कदापि तडा हा एकनाथ शिंदे जाऊ देणार नाही, हा शब्द आहे. आमचे सर्व नेते, शिवसेना, सगळे आमदार, खासदार, मंत्री, या आमच्या मंत्र्यांच्या बरोबर देखील आपली बैठक आम्ही लावू. तुमचे जे जे काही प्रश्न आहेत ते देखील तिथल्या तिथे आपल्याला सोडवता येतील. केंद्राशी निगडीत जे काही प्रश्न आहेत ते देखील आपल्याला तिकडे सोडवता येतील. आणि त्यामुळे कुठेही काही अडचण येणार नाही अशी खात्री मी या ठिकाणी आपल्याला देतो. आणि आता एवढंच आपल्याला मी सांगतो की आता आपल्याला सगळ्यांनी मिळून शिवसेना अधिक मजबूत करायची आहे, शिवसेना वाढवायची आहे, शिवसेना गावागावात पोचवायची आहे,
घराघरात पोचवायची आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं सहकार्य आणि ही सगळी ताकद जी आहे एकत्र आल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये अधिक भक्कम, अधिक मजबूत शिवसेना होईल, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पत्रकारांनाही मी या ठिकाणी सांगू इच्छितो, तुमचं काय ऑपरेशन टायगर, ऑपरेशन टायगर, ऑपरेशन टायगर, कोणी काय चालवत होतं, कोणी काय चालवत होतं, कोणी काय चालवत होतं. पण मी आपल्याला सांगतो, मी कालही म्हणालो, आम्ही ऑपरेशन अर्धवट करत नाही, ऑपरेशन फुल प्रूफ करतो, फुल प्रूफ. आणि हे आपल्या समोर आज सांगण्याची आवश्यकता नाही, समोर आहे सगळं. त्यामुळे ही सगळी जी काय प्रक्रिया आहे ही पूर्ण केलेली आहे. आणि हे आता 6 खासदार शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत. आणि हे तुमचं पत्रकारांनी ऑपरेशन टायगर नाव दिलेलं, हे ऑपरेशन टायगर फुल प्रूफ सक्सेस झालेलं आहे. मला वाटतं सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. 6 खासदारांना पुन्हा एकदा शिवसेना परिवारामध्ये आपलं स्वागत करतो. हिंदी में शॉर्ट में, ऑपरेशन टाइगर सक्सेस. – 2022 में पहले ऑपरेशन हुआ था. 2022 के बाद 40 एमएलए शुरुआत में थे. आज हमारे 6 खासदार साथ में आए हैं. क्रिकेट में क्या कहते हैं, षटकार, सिक्सर. और सभी लोगों का परिचय मैंने कराया है. एक से बढ़कर एक सब हमारे जमीन से जुड़े हुए हमारे खासदार है, धुरंधर है, धुरंधर है. और सभी लोग अपनी अपनी ताकत अपने अपने चुनाव क्षेत्र में मजबूती से चुनकर आए. ये जो लोग कहते हैं, आरोप लगाते हैं, ये स्वार्थ के लिए गए, इनके लिए गए, उसके लिए गए. कई लोग तरह तरह की बातें करते हैं. अभी जब उनके पास थे तो सब अच्छे थे, मैं भी था, अच्छा था. मैं जब बाला साहब ठाकरे जी के विचार को आगे बढ़ाने के लिए गया तो बुरा हो गया. अभी ये सब लोग क्यों जा रहे हैं, इसका आत्मचिंतन, आत्म परीक्षण करना चाहिए, न कि जो जाते हैं उनको दोष देवे. सुबह गाली देते हैं और शाम को बोलते हैं अच्छे अच्छे. ये भी करके देखा उन्होंने. लेकिन ये केमिकल लोचा वाले लोग हैं, तो जाने दो, मुझे कुछ बोलना नहीं ज़्यादा. लेकिन ये 6 खासदार जो है, ये ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वागचौरे, संजय दीना पाटिल, यहाँ पर हमारे संजय बंडू जाधव, संजय देशमुख, नागेश आष्टीकर, ये सब लोग पूरे अपने कार्यकर्ताओं से बातचीत करके अपने चुनाव क्षेत्र के विकास के लिए, और जो भी किसके जो जो प्रॉब्लम्स है, कुछ अभी मैं ओम राजे के बारे में बता दिया है, अभी फिर से मुझे कहने की आवश्यकता नहीं है. लेकिन जैसे चुनाव क्षेत्र में विकास की बात है, वैसे पारिवारिक भी कुछ भी तकलीफ है उसके पीछे एकनाथ शिंदे खड़ा है. कुछ भी व्यक्तिगत उनकी तकलीफ है उसके लिए हमारा साथ है, हम साथ हैं. और मैं एक बार कमिटमेंट करता हूं तो फिर मैं फिर खुद की भी नहीं सुनता हूं. ये मेरा स्वभाव है और ऐसे ही रहना चाहिए. ये बाला साहब ठाकरे जी ने हमें सिखाया है, ये आनंदी के साहब ने सिखाया है. और इसलिए आज का दिन शिवसेना के लिए ऐतिहासिक दिन है. हमारे 6 खासदार शिवसेना में शामिल हुए हैं, शिवसेना परिवार में शामिल हुए, बाला साहब ठाकरे जी के विचारधारा में शामिल हुए.
धर्मवीर आनंद दिघे साहब की विचारधारा में शामिल हुए। इससे शिवसेना की ताकत बढ़ रही है, शिवसेना बढ़ रही है, शिवसेना चांदा से बांदा पहुंच रही है। कई लोग हमारे टिंगल करते थे, मजाक करते थे, शिवसेना ठाणे तक है। मैं उन्हें कहा अभी देखो, शिवसेना सेकंड लार्जेस्ट पार्टी महाराष्ट्र में हो चुकी है और ये डबल इंजन की सरकार है। महाराष्ट्र को आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी भी बहुत बड़े पैमाने पे सहयोग कर रहे हैं, इसलिए विकास हो रहा है। गृह मंत्री अमित भाई सहयोग कर रहे हैं, इसलिए डबल इंजन की सरकार ये महाराष्ट्र में है। इसीलिए ये हमारे सभी साथी जो 6 सहयोगी सांसद हैं, उन्होंने बहुत सोच समझकर उनकी चुनाव क्षेत्र के जनता के हित के लिए, जनता के विकास के लिए, कार्यकर्ताओं के हित के लिए ये सब निर्णय लिया है। इसलिए मैं इतना ही कहूँगा कि जो भी लोग आज तरह तरह की बातें करते हैं, उनके पास कोई मुद्दे नहीं है। गलत सलत आप जब 2022 से गालियां देना है, दे दो। जितनी गालियां देते रहोगे उतने खड्डे में जाते रहोगे, जाओ खड्डे में। और इसलिए मैं इतना ही कहूँगा, हम काम कर रहे, काम करने वाले लोग हैं। 2.5 साल का मेरे मुख्यमंत्री कार्यकाल भी आपने देखा है, कितने डेवलपमेंट के काम हुए, विकास के हुए। कई लाडली बहन जैसे कई स्कीम जो है वो भी हो गई शुरू। आज भी महाराष्ट्र आगे जा रहा है। देवेंद्र जी हमारे मुख्यमंत्री है, हम टीम बनकर काम कर रहे, इस महाराष्ट्र को आगे बढ़ा रहे। और इसलिए केंद्र का भी बहुत बड़ा योगदान इसमें है। इसीलिए राज्य और केंद्र सरकार के माध्यम से हमारे जो महाराष्ट्र के विकास में इनका योगदान होगा। और 6 हमारे जो अभी सांसद हमारे साथ शिवसेना में आए हैं, उनको मैं इतना ही शब्द देना चाहता हूं कि आपके चुनाव क्षेत्र में विकास के लिए पैसे कमी पड़ने नहीं देंगे, ये विश्वास। और बाकी आपको बताने की आवश्यकता नहीं, आंखों देखा हाल है सब सामने। बहुत बहुत धन्यवाद। बहुत शिंदे साहेब फार कायद्याच्या चौकटीत, घटनेच्या चौकटीत, संसदीय चौकटीत ही प्रक्रिया आम्ही केलेली आहे। अरे बाबा, आता एक जर बोलाल, मी मगाशी सांगितलं, उठाव 2022ला झाला होता, आता हा दुसरा उठाव आहे ना। एक जण बोलला तर मी बरोबर उत्तर। पूर्ण कायदेशीर प्रक्रिया, बरं पडेल। पूरी कानूनी कार्रवाई, संसदीय कार्रवाई, घटनात्मक जो कार्यवाही है उसकी पूर्तता हमने कर दी है। ऑपरेशन टाइगर सक्सेसफुल हुआ है, और क्या चाहिए। शुभेच्छा आहेत त्यांना। माध्यम प्रतिनिधींना विनंती, एक बोला। सहाच्या 6 खासदार जे आहेत ते शिवसेनेच्या तिकिटावर उभे राहतील, धनुष्यबाणावर उभे राहतील,
आणि ते निवडून येतील. खाली 3 गायब आहेत. 4 हे बघा, आता कशाचा भाग आहे ते मी सांगत नाही, पण हा शिवसेनेमध्ये हे सगळेजण सामील झालेले आहेत स्वखुशीने. हा सगळ्यात मोठा भाग आहे. तर अजून काय, तर तुम्ही काय तुम्ही समजून घ्या, काय समजून घ्यायचं ते.